नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर बघा, आपण आज एक नवीन विषय घेऊन आलेला आहे आणि तो सर्व जे काही स्पर्धा परीक्षा करणारे जे काही तरुण आहेत यांच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, जी काही आपण आज जो काही व्हिडिओ आहे तो एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकारावर चर्चा करणार आहोत मित्रांनो. आणि हा व्हिडिओ आहे. बघा, नाशिक पोलीस अकादमीत प्रशिक्षण घेत असलेला PSI भागवत ज्ञानोबा मुलगे, तर हा तुम्हाला परिचय असेल. हा रील स्टार बनवतो, बरेच फेमस आहे युट्यूबवरती, इंस्टावरती आणि फेसबुकवरती सुद्धा. याच्यावर सध्या बघा बलात्कार, धमकी आणि बळजबरीने गर्भपात घडवल्याचा गंभीर आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपानंतर भागवत मुलगे वादात सापडलेला चांगला दिसत आहे. सध्या पोलिसांनी त्याला अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू केलाय. पण PSI असणाऱ्या भागवत मुलगीवर झालेले आरोप नक्की काय आहेत हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर भागवतवर आरोप करणाऱ्या मैत्रिणींचं नेमकं म्हणणं काय, पोलिसांनी या सगळ्या प्रकरणातील कोणती कारवाई केली आहे, सगळी स्टोरी जाणून घेऊया या आजच्या व्हिडिओमधून. बघा, भागवत ज्ञानोबा मुलगीर हा मूळ परभणी जिल्ह्यातला गंगाखेड तालुक्यातलं महापूर हे भागवतचं गाव. आता भागवत परभणीचा असला तरी तो राहायला छत्रपती संभाजीनगर मध्ये होता. कारण काय तर MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मागच्या अनेक महिन्यापासून भागवत संभाजीनगरमध्ये राहून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता. त्याच दरम्यान त्याची ओळख एका मुलीसोबत झाली. आता ही मुलगी ही परभणी जिल्ह्यातलीच आणि ती सुद्धा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी संभाजीनगरमध्ये आलेली होती. एकाच जिल्ह्याचे आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास या दोन्ही गोष्टीमुळे दोघांची चांगलीच मैत्री जमली. मग ते रोज भेटू लागले. रोजच बोलणं, रोजचं भेटणं आणि त्यासोबतच अभ्यास करणं असा त्यांचा रोजचा दिनक्रम ठरलेला होता. आता हे सगळं फक्त रोज भेटणं, बोलणं एवढ्या पुरतच मर्यादित राहिलं नव्हतं. तर काही दिवसामध्येच भागवत आणि या मुलीच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. आणि आता इथपर्यंत पण सगळं काही व्यवस्थित होतं. पुढे 24 फेब्रुवारी 2024 मध्ये भागवतने संभाजीनगरमधील जे काही MH20 या कॅफेमध्ये तिला भेटायला बोलवलं. भागवतने बोलवल्यामुळे मैत्रीण ही तयार झाली. पण तिथे गेल्यावर भागवतने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आता भागवतच्या मैत्रिणीने आरोप केलाय की त्याने आपल्या इच्छेविरुद्ध हे सर्व काही शारीरिक संबंध ठेवले आहेत, असे त्या तरुणीचे आरोप आहेत. दरम्यानच्या काळात या मुलीला आपण प्रेग्नंट असल्याचं लक्षात आलं. तिने लगेच ही गोष्ट भागवतला सांगितली. पण ती प्रेग्नंट असल्याचं कळताच भागवत अस्वस्थ झाला. काही माध्यमातल्या बातम्यानुसार भागवतला ही गोष्ट कळल्यावर त्याने मैत्रिणीला जातीवाचक शिवीगाळ केली, तिला मारहाण केली आणि मारहाण करत गर्भपात करण्यासाठी तिच्यावर दबाव आणला. मैत्रिणीचा आरोप आहे की भागवतने तिला जबरदस्तीने गोळ्या देत गर्भपात घडवून आणला होता. तिने असं केलं नाही तर शारीरिक संबंधाच्या वेळेचे तिचे जे काही फोटोज आहेत किंवा व्हिडिओ आहेत ते व्हायरल करण्याची धमकी त्याने भागवतने त्या तरुणीला दिली. याबाबत कोणालाही सांगितलं तर गंभीर परिणाम भोगावे लागतील असा दबाव तिच्यावर टाकण्यात आला. भागवतच्या दबावामुळे ती गर्भपातासाठी तयार झाली. पण गर्भपातानंतर भागवतने आपल्या मैत्रिणीसोबतचे सगळे संबंध तोडून टाकले. तिच्या मोबाईल नंबरही ब्लॉक करून टाकला. भागवत तिच्यापासून अचानकपणे लांब राहायला लागला. भागवतने त्याच्या मैत्रिणीला लग्नाचं आमिष दाखवलं होतं. त्यानंतरच ती शारीरिक संबंध ठेवण्यास तयार झाली होती, असं त्या पीडित तरुणीचे म्हणणे आहे. दरम्यानच्या काळात भागवत PSI ची परीक्षा पास झाला आणि त्याची पोलीस निरीक्षक म्हणून निवड सुद्धा झाली. इतर सगळ्या जे काही फॉर्मॅलिटी पूर्ण केल्यावर भागवत नाशिक मधल्या पोलीस अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी दाखल झाला. मधल्या काळात त्याच्या मैत्रिणीने त्याची बहीण आणि वडिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तिच्यासोबत घडलेला जे काही प्रकार होता सगळा तो प्रकार त्या तरुणीने त्या भागवतच्या घरच्यांना सांगितला. पण त्या लोकांनी तुला जे करायचं आहे ते कर, आम्ही कोण आहोत ते तुला माहीत नाही असं उत्तर देत आपल्याला जीव मारण्याची धमकी दिली, असा आरोप तिने त्या तरुणीने केलेला आहे. हे सगळं घडल्यानंतर अखेर मानसिक छळ आणि धमक्यांना कंटाळून भागवतच्या मैत्रिणीने
शनिवारी 15 नोव्हेंबर 2025 या सगळ्या ह्या बाबतीत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याचं ठरवलं। त्यानुसार तिने छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये भागवतच्या विरोधात अत्याचार, जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला। तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भागवतचे वडील आणि बहीण यांच्यावरही पोलिसांनी सह आरोपी म्हणून त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे। आपल्यासोबत काय घडलं याची सगळी माहिती त्यांनी जी काही तरुणी आहे, पीडित तरुणी आहे, तिने पोलिसांना दिली आहे। या तरुणीची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने चौकशीला सुरुवात केली आहे। त्यासाठी एका विशेष पथकाचीही स्थापना करण्यात आली आहे। सोमवारी सहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांनी सदर तरुणीने तक्रारीमध्ये ज्या कॅफेचा उल्लेख केला त्याचा पंचनामा केला। कॅफेच्या आजूबाजूच्या परिसरातले सर्व सीसीटीव्ही जे काही सीसीटीव्ही होते ते फुटेजही मागवण्यात आले, पण या तपासात पोलिसांकडून कमालीची गुप्तता बाळगण्यात आली। माध्यमामध्ये ही बातमी येणार नाही याची काळजीही घेतली गेली, पण पंचनामा करताना मात्र ही बातमी समोर आली। सोमवारी 17 नोव्हेंबरला हा सगळा प्रकार उघडीस आल्यापासून पोलीस भागवतचा शोध घेत होते, पण तेव्हापासून तो फरार असल्याचं स्पष्ट झालं होतं। आता बुधवारी 19 नोव्हेंबरला पोलिसांनी भागवतला नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमधून अटक केली आहे। न्यायालयाने भागवतला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुद्धा सुनावलेली आहे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांनी दिलेली आहे। आणि ही बातमी जे काही तिथले सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत ते सागर देशमुख यांनी सुद्धा कळवलेले आहे। आता भागवत सध्या पोलीस कोठडीमध्ये असून त्याची चौकशी सुरू आहे, पण या केसमध्ये भागवतच्या मैत्रिणीवर फेब्रुवारीमध्ये अत्याचार झाला होता, तर मग तिने एवढ्या उशिरा तक्रार का दाखल केली किंवा इतके दिवस का गप्प राहिली, तिच्यावर भागवत किंवा त्याच्या कुटुंबियांचा दबाव होता का, याबाबतची चौकशी आता पोलिसांकडून सुरू आहे। त्यामुळे आता भागवतच्या चौकशीत काय समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि जाता जाता एक संदेश देऊ इच्छितो। बघा मित्रांनो, आपण एवढ्या कष्टाने इतक्या मोठ्या पोस्टवर जातो किंवा पोलीस बनतो, पोलीस कॉन्स्टेबल बनतो किंवा PSI बनतो, परंतु अशा काही गोष्टीमध्ये आपण अडकून पडतो की आपलं पूर्ण आयुष्य बर्बाद होतं। जसे की गोपाळ बदनेचा विषय तुम्हाला माहिती असेल, त्यांनी कारनामा केला आणि शेवटी तो बडतर्फ झाला। तर मित्रांनो, मी जाता सांगू इच्छितो की आपण पोलीस झालो म्हणजे सर्व कायदा आपल्या हातात आहे किंवा आपण राजा आहे, महाराज आहे, हे आपण एक बुद्धीमध्ये ठेवतो आणि कसेही वागायला चालू करतो आणि कायदा हातात घेतो आणि शेवटी याचे परिणाम हे होतात। तर आपण आपल्या आईवडिलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण रात्रंदिवस अभ्यास करतो, प्रॅक्टिस करतो आणि लास्टला मात्र अशा गोष्टीमध्ये जाऊन अडकतो। त्यामुळे सर्व काही गोष्टी करताना विचारपूर्वक करा। इतकाच व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या। जय हिंद।